खरंच गुरुजींना सुट्ट्यांची रेलचेल असते का? हा प्रश्न तुम्हीही अनेकदा ऐकला असेल. उन्हाळी सुट्टी लागली की वा गुरुजी, आता 1.5 महिना आरामच आराम. दिवाळी आली की तुमचं आपलं बरं आहे, भरपूर सुट्ट्या. गुरुजींना उन्हाळ्यात 1.5 महिना व दिवाळीत पाऊण महिना घरी बसून शासन पगार देते. सर्वांचा असा समज असतो की जणू काही गुरुजींना इतर सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा खूप काही जास्त सुट्ट्या असतात. पण खरंच असे असते का? समाजात, नातेवाईकात, अगदी इतर सरकारी कर्मचाऱ्यांमध्येही शिक्षकांच्या सुट्ट्यांबद्दल अनेक गैरसमज आहेत. पण आज आपण शिक्षक व इतर सरकारी कर्मचारी यांच्या सुट्ट्यांची तुलना करण्यासाठी नाही, तर सत्य समजून घेण्यासाठी बोलणार आहोत. आपल्या व्हिडिओचा भाग 1, शिक्षकांच्या सुट्ट्यांचे वास्तव. एका वर्षात एकूण दिवस असतात 365. शिक्षकांना मिळणाऱ्या सर्व सुट्ट्या मिळून पाहूया. उन्हाळी सुट्टी, दिवाळी सुट्टी व सार्वजनिक सुट्ट्या मिळून एकूण 76 सुट्ट्या. रविवारच्या 52 सुट्ट्या, अशा मिळून एकूण 128, म्हणजे 365 दिवस वजा 128 सुट्ट्या, म्हणजे 237 इतके कामकाजाचे दिवस असतात. आता शिक्षकांना मिळणाऱ्या देय रजा पाहूया. किरकोळ रजा 12, अर्जित रजा 10, एकूण 22 रजा. जर एखाद्या शिक्षकाने वर्षभरातील सर्व रजा घेतल्या तर एकूण सुट्ट्या होतात 128 सुट्ट्या अधिक 22 रजा, 150 दिवस. म्हणजे शिक्षकांना जास्तीत जास्त 150 दिवस सुट्टी मिळू शकते. भाग 2, इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांचे गणित. आता इतर कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याचे गणित पाहूया. शनिवार आधी रविवार 104, सार्वजनिक सुट्ट्या 25, अशा एकूण सुट्ट्या होतात 129. याशिवाय त्यांना देय असणाऱ्या रजा: किरकोळ रजा 8, अर्जित रजा 30, अर्धवेतनी परिवर्तित रजा 10, एकूण रजा 48. म्हणजेच 104 सुट्ट्या, 25 सार्वजनिक सुट्ट्या आणि 48 रजा, अशा 177 दिवस सुट्ट्या. कामकाजाचे दिवस 365 वजा 177, 188 दिवस. आता भाग 3, सत्य काय सांगतं? आता तुलना करा. शिक्षकांचे कामकाजाचे दिवस 215, इतर सरकारी कर्मचाऱ्यांचे 188. म्हणजेच गुरुजींना इतर कर्मचाऱ्यांपेक्षा वर्षभरात तब्बल 27 दिवस कमी सुट्ट्या आहेत. आता भाग 4, कागदोपत्री सुट्ट्या विरुद्ध प्रत्यक्ष वास्तव. आता इथेच खरी गोष्ट सुरू होते, कारण कागदोपत्री असलेल्या अनेक सुट्ट्याही शिक्षकांना प्रत्यक्षात मिळत नाहीत. उदाहरणार्थ, राष्ट्रीय सण, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य दिन या दिवशी शिक्षकांना शाळेत उपस्थित राहावे लागते. तसेच जयंती, पुण्यतिथी कार्यक्रम, मे महिन्यात शाळा पूर्वतयारी, पाठ्यपुस्तक वाटप, गणवेश वितरण, याशिवाय जनगणना, निवडणूक काम, BLO काम, विविध सर्वेक्षणं यांची प्रशिक्षणे ही सुट्टीतच असतात. शिष्यवृत्ती परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा, जिल्हा परिषद स्तरावर असणाऱ्या विविध परीक्षा, या सर्व कामामध्ये वर्षभरातील किमान 23 ते 25 दिवस सुट्ट्या खर्च होतात. म्हणजेच 150 मधून 25 दिवस वजा केले तर प्रत्यक्ष गुरुजींना वर्षभरात फक्त 125 दिवस सुट्टी मिळते. भाग 5, गुरुजींची खरी ओळख. आणि तरीही अनेक शिक्षक उन्हाळी सुट्टीतही विद्यार्थ्यांसाठी मोफत जादा तास घेतात. रविवारीही शिष्यवृत्ती व प्रज्ञाशोध परीक्षेची तयारी करून घेतात. दिवाळी सुट्टीतही परीक्षेची तयारी करत असतात. कारण शिक्षकांना नोकरी ही फक्त ड्युटी नसते, ती एक जबाबदारी असते. व्हिडिओचा समारोप करूया. म्हणूनच गुरुजींना खूप जास्त सुट्ट्या असतात हा गैरसमज आता तरी दूर व्हायला हवा. आम्ही आमच्या मिळालेल्या सुट्ट्यामध्ये समाधानी आहोत. फक्त समाजाने त्या सुट्ट्यांकडे चुकीच्या नजरेने पाहू नये एवढीच अपेक्षा. चला तर मग आपल्या गुरुजनांना मनापासून सन्मान देऊया आणि त्यांच्या मेहनतीचे खरे मूल्य समजून घेऊया. धन्यवाद. यासारख्या नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.